श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे, आपली जीभ नरम असते, ती कोमल असते आणि लवचिक सुद्धा असते. म्हणूनच ती अखेरपर्यंत तोंडात सुरक्षित राहते. पण या उलट आपलं दात कठोर असतात, ते तीक्ष्ण असतात, धारदार सुद्धा असतात. म्हणून त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यंत तोंडात शिल्लक राहत नाही. म्हणून श्रोते हो, रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कारण कठोर शब्दांनी माणसं दुरावत असतात. नम्र राहा आणि लवचिक सुद्धा बना. कारण श्रोते हो, तेव्हाच तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी होणार असता. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आवडत्या व्यक्तीच्या आनंदासाठी आहे त्या परिस्थितीत आनंदानं जगणं म्हणजे प्रेम. चेहऱ्यावरचा आनंद हा खिशातील पैशावर कधीच अवलंबून नसतो. अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आपली संस्कृती टिकून आहे. नाही तर शिकलेली लोक रामराम म्हणायला पण लाजतात. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळं ते पूर्ण होईल याचं उत्तर सुद्धा नीती जवळच असतं. ज्या मधमाशीच्या मुखात मध असतो, तिच्या शेपटीत डंक मारायची नांगी सुद्धा असते. धूर्त माणसं स्वतःची चूक विचारपूर्वक लपवतात आणि दुसऱ्याची चूक जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवतात. जगायचं असेल तर स्वतःच्या पद्धतीनं जगा. कारण लोकांची पद्धत वेळेनुसार बदलत असते. या विश्वात तीच व्यक्ती सर्वात मजबूत आहे, ज्याचं हृदय तुटलंय, स्वप्न तुटलंय, आपले रुसले, तरी सुद्धा तो हसून म्हणतो, मी ठीक आहे. नेहमी स्वतःला आनंदी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला तो तुमचा स्वभाव बनतो, हळूहळू ती तुमची सवय बनते आणि शेवटी ते तुमचं व्यक्तिमत्व बनतं. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्य असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. मनाची सुंदरता असली की कुठल्याच अलंकाराची गरज भासत नाही. पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे, तर स्वतः कष्टानं कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असावा. नात्यांची शाळा जर सुरू ठेवायची असेल तर गणित हा विषय कच्चा ठेवणं आवश्यक असतं. श्रद्धा प्रामाणिक असेल तर देव कुठेही सापडतो. पावसाच्या निबंधाला कधीच पूर्ण गुण मिळत नसतात. कारण वाचणारा आणि लिहिणारा दोघांनीही वेगवेगळा पाऊस अनुभवलेला असतो. जीवनातून टेन्शन रिटायर्ड केलं की आनंदाची पेन्शन सुरू होते. विनाकारण चिंता करणं म्हणजे कर्ज न घेता सुद्धा व्याज भरण्यासारखं असतं. जेव्हा सुई हालते तेव्हा ती सुंदर पोशाख बनवते. टोचणाऱ्या प्रत्येक सुईचा हेतू हा वाईटच असतो असं नाही. प्रत्येकाच्या वेदना या सारख्याच असतात, पण प्रत्येकाचा उत्साह वेगवेगळा असतो. काही निराश होऊन विस्कळीत होतात, तर काही संघर्ष केल्यावर
यशस्वी होतात. यशाच्या बागेत संयम हे सर्वात सुंदर फूल आहे. हा त्याचा धरा ज्याला सुखात तुम्ही सोडणार नाही आणि दुःखात तो तुम्हाला सोडणार नाही. सौंदर्य हे वस्तूत नसतं तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. नुसतं स्टेटसला देवाचा फोटो टाकून भागत नसतं. त्यासाठी सोबतच्या लोकांच्या बद्दल मनात चांगला विचार आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. मग देव न मागता बरंच काही देतो. अपयशी लोकांसोबत बसत चला, कारण त्यांच्याकडे अहंकार नसतो तर अनुभव असतो. ढेकभर नात्यांची गरज नसते माणसाला. मनापासून एक माणूस जरी सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतरच कळत नाही. तसंच हात आणि हाक दिल्याशिवाय माणसांची मनही जुळत नाहीत. विश्वास म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवणारी शक्ती असते. पेन किलरच्या गोळ्या खाऊन शरीराचं दुःख कमी होतं, पण मनाचं दुःख कमी करण्यासाठी मन समजून घेणारी व्यक्तीच लागते. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या आणि राजकारण्यांच्या नादी लागायचं नसतं. देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देतो. काही लोकांचं आयुष्यात असणंच खूप महत्वाचं असतं. मग त्या नात्याला काही नाव नसलं तरी चालेल. तुम्हाला उंच उडायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खाली खेचणाऱ्यांना सोडून द्यावं लागेल. मनाला फार मोकळं सोडायचं नाही आणि फार आकडूनही ठेवायचं नाही, कारण मन फार मोकळं सोडलं तर लोक गैरफायदा घेतात आणि आकडून ठेवलं तर घमंडी आहे असं म्हणतात. म्हणून माणसं बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी ही कधीच येणार नाही. जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय सांगतंय हे महत्वाचं असतं. धरलेला हात हा परिस्थिती पाहून सोडायचा नसतो. समजूतदारपणा दोनच लोक दाखवतात. एक जो अनुभवानं मोठा असतो आणि दुसरा तो ज्यानं खूप लहान वयात वाईट वेळ पाहिलेली असते. परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टींची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टींचा माज हा कधीच वाटत नाही.